मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कानोसा घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवारसाहेबांनी आग्रह धरला, खासदार सुप्रियाताईंनी आग्रह धरला आणि मग मी त्यांना सांगितलं, साहेब ठीक आहे, मला इंदापूरला जावं लागेल. आता सगळ्यांना एकदम तर काय मी लगेच सगळ्यांना एकदम बोलवू शकत नाही. आणि मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं आहे. तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो. हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो. आता हा काही निर्णय माझा एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातले की ज्यांच्याबरोबर आम्ही 5 वर्ष काम केलेलं आहे, मग त्यामध्ये रावसाहेब दानवे पाटील साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील व इतर आमचे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही सहकारी होते त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिलेली आहे. आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तो करत असताना आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्त्वाची आहे. आणि ही भूमिका यासाठी महत्त्वाची आहे की गेले 10 वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागं ठामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला, गावागावामध्ये खूप अन्याय झाला, विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला. आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आपल्याला माहिती कैलासवासी घोलपसाहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण केलं, विकासाचं राजकारण केलं, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण केलं. आणि तेच बालकडू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत. गेले 6 दशकापासून पवार कुटुंबियाचे आणि आमच्या कुटुंबियाचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत. एक फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले, व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळले. त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत असताना आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते. आणि मला असं वाटतं ती भूमिका आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो. आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना 1.5 महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून बातम्या द्यायचा, त्यापेक्षा आता मीच तुमचा सूत्र म्हणून माहिती देतो. एवढंच मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. धन्यवाद. नाही, मी फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवारसाहेब, त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील, सुप्रियाताई या संदर्भातला निर्णय ते ठरवतील. तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही. मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे, त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही. नो कॉमेंट्स. ज्या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेली अनेक वर्ष राजकीय आखाड्यात कुस्ती खेळला, त्याच पवार कुटुंबातल्या एका गटाबरोबर आज आपल्याला युती करावी लागते किंवा त्यांच्याकडे प्रवेश करताय. नाही, राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं.
आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, पवार फॅमिलींचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात आणि ते राहिलेही पाहिजे. समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत काय त्यांचे काही आमचे संबंध काय दुरावलेत का? नाही. त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात, ते टिकवावं लागतात. ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. तुम्ही भाजपच्या पदार्थ तुम्ही राजीनामा दिलाय